नमस्कार, एसके मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेमुळे महिलांच्या बँक खात्या संदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आदिती तटकरे यांनी दिले आदेश। या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मंडळी, लाडकी बहीण योजनेवरून आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली असून पात्र महिलांची संख्या वाढवण्याकरता त्यांनी महत्त्वाचे निर्देशही दिले आहेत। तर पहा काय आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरता अर्जदार महिलांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं अनिवार्य आहे। परंतु या अर्ज प्रक्रियेतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। अर्ज केलेल्या अनेक महिलांची बँक खाती आधार कार्डशी लिंक नसल्याचं आढळून आलं आहे। या संदर्भात महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे। त्यांनी 13 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला। त्यावेळी त्या बोलत होत्या। महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार यादव, महिला व बाल विकास आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे आदी यावेळी उपस्थित होते। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे। या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डीबीटी द्वारे लाभ जमा करण्यात येणार आहे। परंतु पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाही। या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवण्याचे आदेश आदिती तटकरे यांनी दिले आहेत। तसंच कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता देखील प्रशासनाने घ्यावी। त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेण्यात यावी। येत्या 17 ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत, अशा सूचना तटकरे यांनी दिल्या आहेत। दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत ही अंतिम असून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे। 31 ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या 17 ऑगस्ट रोजी लाभाचे 2 हप्ते मिळणार आहेत। परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे। कोणतीही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाहीत। 17 ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावेत, असे आवाहनही तटकरे यांनी यावेळी केले आहेत। तर मैत्रिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 ऑगस्ट नंतर आलेल्या अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जाचे छाननीसाठी सुधारित ॲप्लिकेशन तयार केले आहेत। अर्जासंबंधी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक स्तरावर अधिकारही देण्यात आले आहेत। या संबंधी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे नवीन ॲप्लिकेशन वापरण्यास सोपे आहे। या ॲप्लिकेशन मध्ये वार्ड स्तरीय, विधानसभा निहाय आकडेवारी उपलब्ध होणार आहे, असे महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार यादव यांनी म्हणाले। चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।